गीतेचं सार म्हणजे पुरुषोत्तम परमात्मा श्रीकृष्ण याच्याशी कसं एकरूप व्हायचं आणि या संसार वृक्षातली मोह पाडणारी साधनं धर्मशास्त्राच्या साधनाने कापून हा संसार वृक्षाच्या तण काढून टाकून मूळ ते परमात्मा त्याच्याशी कसं जाऊन मिळायचं हे गुह्यतम सर्वात अतिशय महत्त्वाचं गुह्यात गुह्य असलेलं गुप्तशास्त्र अगदी महत्त्वाची किल्ली सांगतो की नाही तसं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे. आणि आपण स्वतः पुरुषोत्तम परमात्मा आहे हे सांगून त्याच्याशी तू मिलन करून घे हे या ज्ञानाने असा हा 15वा अध्याय पुरुषोत्तमाशी योग जुळवायचा म्हणजे एकरूप व्हायचं कसं हे सांगणारा हा 15वा अध्याय महत्त्वाचा आहे. आपण तो पाठ करायला तर बरं आनंद वाटतो. तर आज तो म्हणूया. अथ पंचदशोऽध्यायः पुरुषोत्तमयोगः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधश्शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः. द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्. न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः. गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च. अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं. विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं. यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं. यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं. गामाविश्य च भूतानि धारयाम्यमोजसा. पुष्णामि चौषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं. द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च. क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः. यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः. अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. यो मामेवमसम्मूढो
जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. ही सगळी सेवा जगद्गुरू श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण होऊन त्याच्याशी आपलं मिलन होण्याची आपल्याला शक्ती भक्ती देव अशी प्रार्थना करून हा अभ्यास पूर्ण करते.